मी त्रिशा सुनील क्षीरसागर वर्ग 6वीची विद्यार्थिनी आहे. लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर येथे शिकते. वीरगाथा 5.0 या प्रकल्पाअंतर्गत प्राचीन भारतीय योद्धे आणि त्यांची कथा हा विषय मी निवडला आहे. त्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य तसेच चरित्र सादर मी इथे थोडक्यात करते. जाणून घेऊया झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे शौर्य तसेच पराक्रमाची अतुलनीय कथा. राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सी घाट येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे व आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांच्या बालपणीचे नाव मणिकर्णिका होते, पण त्यांना लाडाने मनू म्हणत. मनू 4 वर्षाची असताना तिची आई वारली, त्यामुळे तिचे बाबा तिला घेऊन झाशीला गेले. मनू 12 वर्षाची असताना तिचा विवाह झाशीचे राजे गंगाधरराव यांच्याशी झाला. राणी लक्ष्मीबाई बद्दल बोलायचे झाल्यास त्या समीकरण आणि शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत कुशल होत्या. त्यांनी झाशीच्या किल्ल्यासाठी एक महिला सैन्य उभे केले होते. त्या स्वतः मर्दानी पोशाख परिधान करून फेरफटका मारत असत. हे सर्व पाहून त्यांचे पती गंगाधररावांना खूप कौतुक वाटायचे. पुढे काही काळानंतर त्या गरोदर राहिल्या. त्यांनी मुलाला जन्म दिला, पण ते बाळ काही महिन्यांनी दगावले. संकटाचा असा डोंगर गंगाधररावांवर कोसळल्याने दुःखी झालेले गंगाधरराव 21 नोव्हेंबर 1853 रोजी त्यांनी आपले प्राण सोडले. राजाच्या जाण्याने झाशी दुःखात बुडाली आणि यावेळी इंग्रजांनी कुटील धोरणाचा अवलंब करून झाशीवर हल्ला केला. यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी तोफांशी लढण्याची रणनीती आखून आपल्या विश्वासू लोकांना तोफखान्याचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले. शत्रूचा पराभव करण्यासाठी गडावरील कडक बिजली, घनगर्जन, भवानी शंकर इत्यादी तोफांचा वापर केला. झाशीच्या किल्ल्याच्या वेढ्यादरम्यान त्यांनी खूप शौर्याने लढा दिला, परंतु 18 जून 1858 रोजी त्यांचे निधन झाले. अशी 1857च्या लढ्यातील वीरांगना. माझी आवडती स्वातंत्र्य सेनानी राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या देशासाठी केलेले कार्य, त्यांचे शौर्य खूप अतुलनीय आहे. त्यांनी सिद्ध केले की त्या एक उत्तम सेनाधीश नाही तर एक कार्यक्षम प्रशासकही होत्या. नक्कीच त्यांचे सद्गुण अंगीकारून माझ्या देशाप्रतीची देशभक्ती बाळगेन आणि त्यांच्यासारखी शूरवीर होण्याचा प्रयत्न करेल. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यासाठी सुभद्रा कुमारी चौहानच्या काही ओळी म्हणते. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. चमक उठी सन 57 में वह तलवार पुरानी थी. बुंदेलहर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी. बुंदेलहर बोलो के मुँह हमने सुनी कहानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी. झांसी वाली रानी थी. झांसी वाली रानी थी. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. धन्यवाद.